नाही, अजून तर तिसरा टप्पा आहे, अजून 2 टप्पे बाकी आहेत. अजून हा काही शेवटचा अंतिम टप्पा नाहीये. अजून 13 आहे, 20 तारीख आहे आणि देशामध्ये अजून पुढचे टप्पे आहेत. त्यामुळे मोदीजींनी जे म्हटलेलं आहे की 400 पार, यावेळेला खरंच तसाच विक्रम या ठिकाणी देशभरामध्ये होणार आहे. अख्ख्या देशामध्ये मोदीजींची लहर आहे, लाट आहे, भाजपची लहर आहे. आमच्याकडे तर महायुती आहे महाराष्ट्रामध्ये आणि मला असं वाटतं की मोदीजींचं काम, त्यांचं कर्तृत्व, देशाविषयीचं त्यांचं व्हिजन, मला वाटतं हे बघून सर्व मतदार प्रभावित झालेले आहेत, जनता प्रभावित झालेली आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा वाटतं की केव्हा आता मतदान होईल आणि मी केव्हा कमळाचं बटन दाबू किंवा आमच्या महायुतीच्या जे असे चिन्ह त्याचं बटन दाबू आणि मोदीजींना केव्हा एकदा पंतप्रधान करू असं सर्वांना वाटतंय. कारण सर्वांना मोदीजीकडूनच अपेक्षा आहे की कोणाला राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी किंवा स्वयंघोषित पंतप्रधान आपले ठाकरे वाकडे 12 जागा लढून जे बसलेले आहेत त्यांच्याकडून तर कोणाला अपेक्षा नाहीच. सर काय वाटतं विजय वडेट्टीवार यांचं वेगळं वक्तव्य त्यांनी इलेक्शन कमिटीने त्यांना हायकोर्टात खेचलं? मला काही माहिती काय झालं, मला काही याच्यासाठी काय झालं? त्यांचे वक्तव्य वेगळे होते की भाजपाच्या याच्यावर त्यांनी बोलले आणि वेगळं काही वक्तव्य केलं होतं आपले देवेंद्र फडणवीस यांच्यावर. ते मला वाटतं आजकाल वाचवावीर खूप झालेले आहेत, उबाठामध्ये आहेत ते तर तुम्ही रोजच बघता आहात आणि प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे आता असा स्पर्धा लागलेली आहे की मी किती अधिक भडक बोलेल, किती अजून विचित्र बोलेल, किती अजून घाण बोलेल. त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये स्पर्धा चाललेली आहे आणि त्याचाच तो एक प्रकारे मला असं वाटतं. पण लोकांना हे आवडत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला टीव्हीवर चॅनलवर दाखवलं जातं. प्रसिद्धीसाठी काही लोक असे वाचाळवीर आहेत की ते वाटेल तसे बडबडतात, शिवीगाळ करतायत. पण राजकारणाचा स्तर आपण जर बघितला तर आजकाल या 2-4 लोकांमुळे इतका खालावत चाललेला आहे, इतका खाली चाललेला आहे खरं त्याबद्दल काय बोलावं हेही समजत नाही. पण असे वाचाळवीर आहेत, त्यांचा बंदोबस्त नक्की कायद्यासुद्धा झालाच पाहिजे. तर या लोकसभा निवडणुकीला आपण कशा प्रकारे बघतोय? नाही, आम्ही चांगल्या पद्धतीने बघतोय. आम्ही 400 पार म्हणूनच बघतो आहोत. आम्ही अबकी बार 400 पार या पद्धतीने आम्ही या ठिकाणी बघतोय आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेल की देशभर पुन्हा मोदींची लाट आहे, भाजपची लाट आहे आणि या वेळेला अगदी आश्चर्य वाटेल असा आकडा आपल्या समोर येईल. तर यावेळेस जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बाकीचे जे प्रश्न आहे मार्गी लागतील का? नाही, मार्गी लागतात जे शेतकऱ्यांचे प्रश्न असं नाहीये. पण आता आपण बघतो अवकाळी पाऊस आता मे मध्ये सुद्धा केवढा धोधो पाऊस चाललेला आहे, एप्रिलमध्ये पाऊस होतोय. आता तर इतकं सगळं क्लायमेट इतकं बदललेलं आहे सगळं आणि त्यामुळे खरं शेतकरी अडचणीत आहेच. दर 8 दिवसांनी 4 दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आपल्याला पंचनामे करावे लागत आहेत, मदत करावी लागते आणि म्हणून शेतकरी अडचणीत आहेच. काही ठिकाणी भावांचाही प्रश्न आहे. पण मोदीजींनी MSPच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित असेल, मिनिमम सपोर्ट प्राईसच्या बाबतीत आताच गेल्याच वर्षी भाव वाढवलेले आहेत. शासनाचा प्रयत्न चाललेला आहे शेतीचं आधुनिकीकरण कसं करता येईल, प्रोसेसिंग कसं करता येईल शेतमालावर, यासाठी एक कोल्ड स्टोरेज असतील, गोडाऊन असतील, त्यांना सुद्धा प्रायोरिटी मोदी या ठिकाणी देत आहेत. आणि शेती खरं अनिश्चितचा धंदा आहे खरं म्हणजे हा. पण त्याच्यावरही मात करून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल, शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी शासनाचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मग छोट्या मोठ्या योजना तर अनेक आहेत, सबसिडीच्या योजना आहेत. शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला त्या ठिकाणी देण्याचं राज्य सरकार, केंद्र सरकारने या ठिकाणी योजना काढलेली आहे. अशा अनेक योजना आहेत. पण निश्चित परमनंट सोल्युशन शेतीवर, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार मला वाटतं अजून पुढच्या येणाऱ्या या पंचवार्षिक मध्ये घेईल. शिक्षणाच्या बाबतीत इथे मोठे शाळा, कॉलेजेस म्हणजे झेडपी शाळा ते पण बंद झाले. त्याच्यानंतर मोठे इस्पितळ जे AMI सारखे जे इस्पितळ आहे ते त्याच्या पुढाकार सामोर होतील का? आता मला सांगा तुम्ही, मी 2.5 वर्ष मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री होतो. वरतून धोरण केलं गेलं की प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज पाहिजे. आपण सुरू केलं का? आता आपण मेडिकल कॉलेजच्या इमारतीत आमच्याकडे जाऊन बघा तुम्ही. 1700 कोटी रुपयाचं टेंडर झालं तर 5-6 मध्ये झाला आमचा. या वर्षी त्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही तिथे MBBS आपल्याकडे घेऊन जाऊ. 5 वर्ष झाली आमची पहिली टीम निघाली आणि आपल्याकडे जळगावात तर आम्ही मेडिकल हब काढलेला आहे की ते देशामध्ये कुठेच नाही. सगळ्या पॅथी या ठिकाणी एकाच ठिकाणी. असं अभिनव कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये पहिल्यांदा जळगावमध्ये निघालेलं आहे. आणि आपण बघतात एम्सच्या बाबतीमध्ये आता संख्या अधिक होती, आता किती झाली आहे? 33 एम्सची संख्या झालेली आहे. IITच्या बाबतीमध्ये आपण बघा, सगळ्याच बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेल म्हणजे विमानतळ सुद्धा दुप्पट झालेली आहेत. रस्ते बघितले आपण सगळीकडे तर कसे झाले. तुम्ही आता बाय रोड येत असाल तुम्हाला कळत जाईल पूर्वी काय परिस्थिती, 10 वर्षापूर्वी आज काय परिस्थिती या ठिकाणी आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल आता बुलेट ट्रेन उचललेल्या आहेत. आता वंदे भारत ट्रेन अगदी परदेशात जशा आहेत तशा तोडीला तोड ट्रेन ते आपल्या देशात स्वदेशी या बनलेल्या या ठिकाणी निघत आहेत. आपण फार्माच्या बाबतीमध्ये आता किती पुढे गेलेलो आहोत. संरक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्वी आपल्याकडे साधी रिव्हॉल्वर पिस्टल बनत नव्हती,
आता यावेळेला तर सगळ्यात आधुनिक सगळ्या मशीन गन्स आहेत त्या होत आहेत, पाणडुबी होते, रणगाडे होत आहेत, फायटर जेट होत आहेत, मिसाईल इथून टाकलं तर 7,000 किलोमीटर जाऊन पडेल निशाणा धरून असे मिसाईल जे 2-3 देशाकडे आहेत, अमेरिका, रशिया, चायनाकडे, ते आता आपण बनलेले आहेत आपल्याकडे. आपण किती पुढे गेलो 10 वर्षात याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली अगदी गरीब कल्याणाच्या योजना असतील, शौचालयापासून, गॅसपासून, पाण्यापासून, दिवा जळण्यापासून घरात, तर अगदी फायटर जेट बनवण्यापर्यंत, चंद्रावर, साऊथ पोलवर जाण्यापर्यंत आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे चाललेलो आहोत. आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था येत्या 11वरून 5व्या नंबरवर आली, आता आपल्याला ती 3ऱ्या नंबरवर द्यायची आहे. आणि हे मोदीजींच्या नेतृत्वाशिवाय शक्य नाही. आज जगमान्य सर्वात जगात लोकप्रिय पंतप्रधान कोण, तर सगळ्या मासिकांनी सर्वे केले जगभरातल्या, अमेरिकेने सुद्धा, तर त्यात मोदीजीच पुढे आहेत. आणि असं नेतृत्व आपल्याकडे असल्यावर लोक दुसरा कोणाचा विचार करू शकत नाही. आणि म्हणून मोदीजीच पुन्हा 3ऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होतील आणि मोठ्या संख्येने, अतिशय मोठं बहुमत घेऊन ते या ठिकाणी पंतप्रधान होतील. तर अखेर आपल्या जनतेला काय एक संदेश राहील? नाही, जनतेला माझा हाच संदेश आहे की देशाला जर आपल्याला अगदी परमवैभवाला न्यायचं आहे, अतिशय म्हणजे ना सुपर पॉवर करायचं असेल, विश्वगुरु करायचं असेल, तर मोदीजींशिवाय पर्याय नाही, भाजपशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण मोदींना 3ऱ्यांदा खूप मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी 400 पार आकडा करून त्यांना पुन्हा पंतप्रधान करावं. आणि देशाला मोदीजींचं सांगितलं की हा तर ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. मला वाटतं खरंच मोदीजीच या देशाला अतिशय वरती नेऊ शकतात, सुपर पॉवर करू शकतात. म्हणून सर्वांनी मोदींना मतदान करावं एवढंच आवाहन मी सगळ्यांना करेल.